नमस्कार. इयत्ता 8वी युनिट 2 मधील 2.4 एक्सक्यूजेस हा धडा आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला यामध्ये असणाऱ्या ॲक्टिव्हिटी पहिल्यांदा पाहूया. वॉर्मिंग अप यामध्ये चिट चॅट. तर काय ॲक्टिव्हिटी आहे? फॉर्म ग्रुप्स अँड चॅट अबाउट द फॉलोइंग. तर यामध्ये काही प्रश्न दिलेत आणि त्या प्रश्नांवर चर्चा करायची आहे. पहिला प्रश्न बघा. डू यू कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे? म्हणजे काय? तुम्ही दर दिवशी शाळेत वेळेवर येता का? तर यस नो क्वेश्चन आहे. आपण याला उत्तर यस किंवा नो असं देऊ शकतो. तर आपण यस नो उत्तर देऊया. यस, आय कम टू स्कूल ऑन टाईम एव्हरी डे. रेअरली आय कम लेट. म्हणजे काय म्हणू शकतो? तर होय, मी रोज शाळेमध्ये वेळेवर येतो. म्हणजे क्वचित प्रसंगी मी काय होतो? लेट होतो. अशा प्रकारे आपण उत्तर देऊ शकतो. पुढचा प्रश्न. व्हॉट डू यू फील व्हेन यू आर लेट? तुम्हाला उशीर होतो तेव्हा तुम्हाला काय वाटते? काय सांगता येईल? व्हेन समटाईम्स आय कम लेट आय फील व्हेरी सॉरी अँड गिल्टी. अशा पद्धतीनं आपण उत्तर देऊ शकतो. तिसरा प्रश्न काय आहे? व्हॉट ॲक्शन इज टेकन इन स्कूल ऑन लेट कमर्स? लेट कमर्स म्हणजे काय? उशिरा येणारे. उशिरा येणाऱ्यांवर कोणती कारवाई होते? शाळेमध्ये उशिरा येणाऱ्यावर कोणती कारवाई होते? बघा, आपण सांगू शकतो आवर टीचर मेक्स द लेट कमर्स स्टँड आउट ऑफ द क्लास. म्हणजे वर्गाच्या बाहेर उभं करतात टीचर, किंवा इन द कॉर्नर ऑफ द क्लास, किंवा वर्गाच्या कोपऱ्यावर उभं करतात. रेग्युलर लेटकमर्स आर सेंट बॅक होम. आणि जे नेहमी सतत जे लेट येणारे आहेत त्यांना काय केलं जातं? घरी पाठवलं जातं. अशा पद्धतीनं आपण उत्तर देऊ शकतो. चौथा प्रश्न. डू यू गिव्ह एक्सक्यूजेस फॉर युअर लेट कमिंग? आर दे ट्रू ऑर फेक? म्हणजे काय? तुमच्या उशिरा येण्याबद्दल तुम्ही काही सबबी देता का? म्हणजे तुम्हाला एखाद्या वेळेस उशीर झाला तर तुम्ही त्याची कारणं सबब देता का? आणि मग त्या सबबी खऱ्या असतात की खोट्या? असा प्रश्न केलेला आहे. तर उत्तर काय देता येईल? आय डोंट गिव्ह फॉल्स एक्सक्यूजेस फॉर कमिंग लेट टू स्कूल. म्हणजे जरी आपल्याला लेट झाला तर मी काय करत नाही? चुकीची सबबी देत नाही किंवा खोट्या सबबी देत नाही. अशा पद्धतीनं सांगू शकतो. आणि शेवटचा प्रश्न बघा. व्हाय इज पंक्च्युअलिटी सो इम्पॉर्टंट इन लाईफ? आयुष्यात वक्तशीरपणा का महत्त्वाचा असतो? काय सांगायचं आहे इथं? इफ वी आर नॉट पंक्च्युअल वी माईट मिस सम अपॉर्च्युनिटीज इन लाईफ. जर का आपण वक्तशीर नसलो तर आपण काय करू शकतो? आपल्या जीवनामध्ये असणाऱ्या काही संधी ज्या आहे त्या कदाचित आपण गमवू शकू जर आपण वक्तशीरपणा आपल्याकडं नसेल तर. आवर वर्क ऑल्सो डिलेज अँड दॅट अफेक्ट्स आवर सक्सेस इन लाईफ. आणि जर वक्तशीरपणा नसेल तर एखादं काम, आपली कामं जी आहेत ती काय होतील? रेंगाळतील किंवा डिलेज. कामं लवकर होणार नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्या जीवनामध्ये जे काही यश मिळणार आहे त्याच्यावर त्याचा परिणाम होईल. त्यामुळं आपण आपल्या आयुष्यामध्ये काय असलं पाहिजे? वक्तशीरपणा आपल्याकडं असला पाहिजे. तर अशा प्रकारे आपण पहिल्या चिटचॅटमध्ये असलेल्या प्रश्नांची चर्चा केली. त्यानंतर बघा काय आहे? एन्जॉय द जोक्स. म्हणजे काय करायचं आहे? काही विनोदी चुटके इथं 2 दिलेले आहेत, त्याचा आनंद घ्यायचा आहे. मी या ठिकाणी विनोद वाचते. ए. टीचर सेज, आसिफ व्हाय आर यू क्राउलिंग इन टू द क्लास? आसिफ, तू वर्गात रांगत का येत आहेस? शिक्षक म्हणतात. आता आसिफ काय सांगतं बघा, विनोद कसा घडतो इथं. आय एम सॉरी टीचर. मला माफ करा सर. बट येस्टरडे यू वॉर्न मी नॉट टू वॉक इन टू द क्लास लेट. सो काय म्हणतो बघा, कालच तुम्ही मला ताकीद दिली होती की उशीर झाला तर वर्गात चालत येऊ नकोस म्हणून. बघा, आनंद तिथं काय झालेला आहे? विनोद झालेला आहे.
म्हणजेच येऊ नको म्हटलेलं आहे म्हणून तो काय म्हणतो, म्हणून मी काय रांगत आलेलो आहे असं त्याला सांगायचं आहे. दुसरा विनोद बघा. टीचर सेज, शर्वरी यू आर रेग्युलरली लेट टू स्कूल, डोंट यू फील अशेम्ड. शर्वरी तू शाळेत नेहमीच उशिरा येतेस, तुला लाज वाटत नाही का? व्हाय डू यू कम टू स्कूल सो लेट, तू शाळेत एवढ्या उशिरा का येतेस? शर्वरी काय म्हणते बघा. आय एम सॉरी मॅडम, मला माफ करा बाई, बट ऑन माय वे टू स्कूल देअर इज अ रोड साईन दॅट सेज गो स्लो. परंतु माझ्या शाळेच्या वाटेवर त्या रस्त्याविषयी एक पाटी आहे आणि त्याच्यावर काय लिहिलेलं आहे, गो स्लो असं लिहिलेलं आहे. अँड मॅम यू हॅव इन्स्ट्रक्टेड अस टू ऑलवेज फॉलो व्हॉट रोड सायन्स से. आणि तुम्ही आम्हाला सूचना दिली होती की रस्त्याच्या फलकावरच्या सूचना अवश्य पाळा, म्हणून मला लेट होतो असं तिला सांगायचं आहे. बघा कसा विनोद तिथं निर्माण झालेला आहे. पुढचं बघूया काय आहे. कॅन यू अंडरलाईन द वर्ड्स इन द जोक दॅट वेर यूज्ड ॲज एक्सक्युजेस फॉर लेट कमिंग. तर या ठिकाणी जे दोन विनोद टीचर आणि विद्यार्थ्यामध्ये दिलेले आहेत, तर तिथं काय करायला सांगितलेलं आहेत, अंडरलाईन द वर्ड्स इन द जोक दॅट वेर यूज्ड ॲज एक्सक्युजेस फॉर लेट कमिंग. म्हणजे उशिरा येण्यासाठी ज्या काही सबबी विद्यार्थ्यांनी इथं सांगितलेल्या आहेत या विनोदामध्ये, त्याला काय करायला सांगितलेलं आहे, अंडरलाईन म्हणजे अधोरेखित करायला सांगितलेलं आहे. आणि आता पुढची ॲक्टिव्हिटी बघा. नाऊ डिस्कस विदिन ग्रुप्स अँड शेअर सम सिम्पल जोक्स अबाउट टीचर्स अँड स्टुडंट्स. आणि आता काय करायचं आहे, ग्रुपमध्ये काही सिम्पल साधे जोक्स विनोद कुणाकुणामध्ये असलेले, तर टीचर अँड स्टुडंट्स विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यामध्ये असणारे साधे विनोद जे आहेत त्यांची चर्चा करायची आहेत, एकमेकाला शेअर करायचे आहेत विनोद. ट्राय टू राईट 1 or 2 सच जोक्स इन युअर ओन वर्ड्स इन द ॲबो फॉर्मॅट. आणि तुम्ही स्वतः काय करायचं आहे, ॲबो फॉर्मॅट म्हणजे काय, या पद्धतीनं वरती जसे विनोद दिलेले आहेत तशा प्रकारचे विनोद तुम्ही स्वतः काय करायचे आहेत, त्या पद्धतीनं तयार करायचे आहेत. आता पुढची ॲक्टिव्हिटी बघा. रिपोर्टेड स्पीच. तर यामध्ये काय सांगितलेलं आहे, स्पीच ऑर डायलॉग्स कॅन बी रिपोर्टेड इन 2 ways. जे एखादं कथन किंवा एखाद्याचं संभाषण हे 2 पद्धतीनं काय केलं जातं, रिपोर्ट म्हणजे सांगितलं जातं. आणि त्या 2 पद्धती म्हणजे कुठल्या, डायरेक्ट अँड इनडायरेक्ट. म्हणजे एखादं कथन किंवा एखादं संभाषण आपण 2 पद्धतीनं सांगू शकतो. आणि त्या 2 पद्धती म्हणजे डायरेक्ट म्हणजे प्रत्यक्ष आणि इनडायरेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष. When exact words of the speaker are reported, we call it direct speech. जेव्हा when exact word of the speaker are reported, म्हणजे कथन करणाऱ्याचे शब्द अगदी जसेच्या तसे ज्यावेळेला आपण सांगतो त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात. डायरेक्ट स्पीच म्हणजेच काय, तर प्रत्यक्ष कथन, जसेच्या तसे सांगतो त्यावेळेला त्याला डायरेक्ट स्पीच म्हणतात. When exact words of the speaker are not reported but just its contents, we call it indirect speech. परंतु ज्या वेळेला कथन केलेले शब्द आहे तसं न सांगता फक्त त्याचा कंटेंट्स किंवा त्यामध्ये बदल करून ज्या वेळेला आपण सांगतो त्यावेळेला त्याला इनडायरेक्ट स्पीच म्हणजे अप्रत्यक्ष कथन असं म्हटलं जातं. आता त्याच्यानंतर काय दिलेलं आहे, डायरेक्ट स्पीच आणि त्याचं इनडायरेक्ट स्पीच केलेलं आहे. प्रत्यक्ष कथनाचं अप्रत्यक्ष कथन केलेलं आहे. तर बघा डायरेक्ट स्पीचमधलं आधी उदाहरण बघूया आपण. अमर सेड कॉमा इंटू इन्व्हर्टेड कॉमा आय शॅल कम टू मीट यू टुमारो संकेत इन्व्हर्टेड कॉमा कंप्लीट फुल स्टॉप. तर या वाक्याचं जर आपण निरीक्षण केलं तर हे डायरेक्ट स्पीचमध्ये काय केलेलं आहे, कथन केलेलं वाक्य जसंच्या तसं इन्व्हर्टेड कॉमामध्ये घातलेलं
आहे. जसेच्या तसे वर्ड्स काय केलेले आहेत, लिहिलेले आहेत. आणि तेच वाक्य इनडायरेक्ट स्पीच करत असताना काय केलेलं आहे बघा, अमर टोल्ड संकेत. तर या ठिकाणी संकेत ऐकणारी व्यक्ती इथं पुढं दिलेली होती, ती इकडं आता इकडे घेतलेली आहे. सुरुवातीला सेडच्या ऐवजी इथं काय घेतलेलं आहे, टोल्ड घेतलेला आहे. काय बदल केलेत बघा, अमर टोल्ड संकेत, त्यानंतर दॅट हा जादा शब्द कंजक्शन तिथं वापरलेला आहे. अमर टोल्ड संकेत दॅट, आणखी काय बदल केलेला आहे बघा, तर इथं आय होतं, तिथं काय केलेलं आहे, ही हा बदल केलेला आहे. शालचं इथं ऊड झालेला आहे. आय असल्यामुळं शाल आलेला आहे, पण आयचा बदल ही झाल्यामुळं या ठिकाणी शालचं शूड न लिहिता ही असल्यामुळं वूड केलेला आहे. ही वूड गो टू मीट हिम द नेक्स्ट डे. आणखी टुमारो या शब्दामध्ये काय केलेलं आहे, द नेक्स्ट डे असा बदल केलेला आहे. जर तुम्ही दोन्ही वाक्यांचं निरीक्षण केला, डायरेक्ट स्पीच आणि इनडायरेक्ट स्पीच, तर त्यामध्ये तुम्हाला काय काय बदल झाले ते लक्षात येतील. काय काय झालेलं आहे, तर टोल्ड हा सेडऐवजी टोल्ड हा शब्द वापरलेला आहे. दॅट हे कंजक्शन वापरलेलं आहे. त्यानंतर सर्वनामामध्ये बदल केलेला आहे आणि काळामध्ये बदल केलेला आहे. टुमारो या शब्दामध्ये सुद्धा बदल केलेला आहे. म्हणजे प्रत्यक्ष कथन करत असताना त्याच्यामध्ये हे सगळे बदल केलेले आहेत. तर त्यावर आधारित खाली काय सांगितलेलं आहे, नोट डाऊन द चेंजेस यू ऑब्झर्व इन द इनडायरेक्ट स्पीच. म्हणजे ही दोन्ही जर उदाहरणं बघितली तर इनडायरेक्ट स्पीच करत असताना जे काही बदल तुम्ही ऑब्झर्व केले, अप्रत्यक्ष कथन करत असताना जे बदल केले ते 4 बदल इथं लिहायचे आहेत. म्हणजे आपल्याला काय सांगता येईल बघा, तर रिपोर्टिंग व्हर्ब हे जे सेड आलेलं आहे त्याच्याऐवजी रिपोर्टिंग व्हर्ब काय वापरलं, सेडच्या ऐवजी टोल्ड वापरलेला आहे. हा एक बदल सांगता येईल. त्यानंतर बदल 2 काय सांगता येईल, तर इन्व्हर्टेड कॉमा जे आहेत, इथं जे इन्व्हर्टेड कॉमा आहेत, इन्व्हर्टेड कॉमा ते या इनडायरेक्ट स्पीचमध्ये इन्व्हर्टेड कॉमा काढून टाकलेले आहेत. हे आपल्याला बदल सांगता येईल. त्यानंतर 3 काय सांगता येईल, दॅट हे कंजक्शन इनडायरेक्ट स्पीचमध्ये वापरलेलं आहे. कंजक्शन म्हणजेच काय, जोड शब्द, हा एक बदल केलेला आहे. आणि आणखी एक बदल आपल्याला सांगता येईल, तर काळामध्ये बदल केलेला आहे. बघा इथं शालचं इथं वूड केलेला आहे, म्हणजे काळामध्ये बदल केलेला आहे. तो काळामध्ये बदल का केला, कारण रिपोर्टिंग व्हर्ब हे सेड भूतकाळात आहे, म्हणून रिपोर्टेड स्पीचमधल्या काळामध्ये काय केलेला आहे, बदल केलेला आहे. हे बदल आपल्याला सांगता येतील. चला आता आपण धडा बघूया. तर या धड्याचं हेडलाईन बघा, एक्सक्युजेस म्हणजे काय म्हणता येईल आपल्याला, सबब किंवा सबबी अनेक वचन आहे इथं, आणि कंसामध्ये अस्किट म्हणलेलं आहे म्हणजे लबाडी. तर या संभाषणामध्ये 2 कॅरेक्टर्स आहेत. एक म्हणजे रितेश, अ स्कूल स्टुडंट आहे तो, एक शाळेचा विद्यार्थी. आणि दुसरा जे आहे कॅरेक्टर ते मिसेस सेन म्हणजे श्रीमती सेन, हिज क्लास टीचर म्हणजे रितेशच्या वर्गशिक्षिका. हा जो सीन घडतो आहे तो कुठं, क्लासरूममध्ये घडतो आहे, वर्गखोलीमध्ये हे सगळं संभाषण होते आहे. बघूया आपण. रितेश सेज, मे आय कम इन मॅडम. रितेश म्हणतो, सुरुवात कशी होते बघा धड्याला, काय म्हणतो, बाई मी आत येऊ का. मिसेस सेन सेज, नाव डोंट यू थिंक यू आर अर्ली. श्रीमती सेन म्हणतात, आत्ता तू लवकर आला आहेस असं नाही का तुला वाटत. त्याला म्हणतात रितेश, पार्डन मॅम म्हणजे मी समजलो नाही बाई. श्रीमती सेन काय म्हणतात बघा, मिसेस सेन, आय मीन फॉर द सेकंड पिरियड म्हणजे मला काय म्हणायचं आहे, दुसऱ्या तासासाठी. यू आर टू अर्ली फॉर द सेकंड पिरियड म्हणजे दुसऱ्या तासासाठी तू खूप लवकर आला आहेस असं मला म्हणायचं आहे. रितेश सेज,
आय एम सो सॉरी, मला माफ करा मॅम. आय एम रिअली सॉरी, मला खरंच माफ करा. आय स्टार्टेड वेल इन टाईम फ्रॉम होम, यू वोंट बिलीव्ह व्हॉट हॅपन्ड. मी घरातून वेळेतच निघालो होतो, पण तुमचा विश्वास बसणार नाही वाटेत काय झालं यावर. मिसेस सेन, वी विल सी. लेट्स हिअर द स्टोरी फर्स्ट. श्रीमती सेन काय म्हणतात? बरं बघू, आधी तुझं म्हणणं ऐकू. व्हॉट हॅपन्ड, काय झालं? नथिंग शॉर्ट ऑफ अन अर्थक्वेक, आय एम शुअर. आता नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे काय? तर या ठिकाणी कठीण शब्द काय आलेला आहे बघा, इकडं शेजारी दिलेला आहे त्याचं मिनिंग. नथिंग शॉर्ट ऑफ म्हणजे नथिंग लेस दॅन, म्हणजे यापेक्षा जास्त काही झालेलं नाही किंवा घडलेलं नाही असं सांगता येईल. तर टीचर त्याला म्हणतात, श्रीमती सेन म्हणतात की भूकंपापेक्षा तरी नक्कीच काहीतरी जास्त झालेलं असणार नाही याची मला खात्री आहे. रितेश सेज, नो मॅम, रिअली मॅम, ऑनेस्टली मॅम. नाही बाई, नाही, खरंच मी प्रामाणिकपणे सांगतो आहे. मिसेस सेन सेज, गो अहेड, गो अहेड. ठीक आहे, सांग सांग असं म्हणतात. रितेश सेज, आय वॉज वॉकिंग टू स्कूल ॲज युजल. आय वॉज हाफ वे डाऊन द नॅरो लेन दॅट लीड्स टू द मार्केट. मी नेहमीप्रमाणे चालत शाळेला निघालो होतो. बाजाराकडे जाणारी चिंचोळी गल्ली मी अर्धी पार केलीच होती. सडनली आय हर्ड अ स्क्रीम फ्रॉम द मेन रोड. सडनली म्हणजे काय? इतक्यात किंवा लागलीच, म्हणजे त्या मधल्या वाटेनं चिंचोळ्या मार्गातून जात असताना मला मुख्य रस्त्यावरून एक किंकाळी ऐकू आली. अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट. इन्व्हेस्टिगेट म्हणजे काय बघा, कॅरी आउट अ सिस्टमॅटिक सर्च टू डिस्कवर ट्रूथ अबाउट सम इन्सिडंट, म्हणजे तपास करणे असा मराठीमध्ये आपल्याला अर्थ सांगता येईल. मग श्रीमती सेन म्हणतात, अँड ऑफकोर्स यू हॅड टू इन्व्हेस्टिगेट, आणि अर्थातच तपास करणे तुला भाग होते. रितेश सेज, यस मॅडम, होय बाई. आय हॅड टू फाइंड आउट इफ समवन नीडेड हेल्प. कुणाला काही मदत हवी आहे का हे मला बघायचं होतं. अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेवमेंट, ही वॉज ग्रोनिंग विथ पेन. दोन शब्द आलेले आहेत बघा या ठिकाणी. पेवमेंट, पेवमेंट म्हणजे काय? अ फुटपाथ ऑफ द साईड्स ऑफ अ रोड, म्हणजे रोडच्या साईडला जे फुटपाथ असतो त्याला फुटपाथ म्हणतात, पेवमेंट म्हणजे. आणि ग्रोनिंग म्हणजे काय? कणणे. ग्रोनिंग विथ पेन, वेदनेने कणणे किंवा विवळणे. तर तो काय सांगतो बघा, तर होय मॅडम, कोणाला तरी माझी मदत हवी आहे का हे मला बघायचं होतं. आणि खरोखरच अँड शुअर इनफ देअर वॉज दिस पर्सन लाईंग नियर द पेवमेंट, आणि एक माणूस फुटपाथवर पडला होता. ही वॉज ग्रोनिंग विथ पेन, तो वेदनेने कणत होता किंवा विवळत होता. मिसेस सेन सेज, सो यू टूक हिम टू डॉक्टर जाधव. मग तू त्याला डॉक्टर जाधवांकडे घेऊन गेला असशील. रितेश सेज, नो मॅम, नाही मॅडम किंवा नाही बाई. आय डिडंट गेट द चान्स, मला ती संधी मिळाली नाही. जस्ट ॲज आय रीच्ड दॅट मॅन, अनादर मॅन केम रनिंग आउट ऑफ द शॉप देअर विथ अ पॅकेट इन हिज हँड. तर मला ती संधी मिळाली नाही. त्या माणसापाशी पोहोचलो तेवढ्यात तिथल्या दुकानातून एक माणूस हातात एक पाकिट घेऊन धावत आला. अँड द शॉपकीपर ऑल्सो रॅन आउट शाउटिंग, चोर चोर कॅच हिम. आणि पाठोपाठ दुकानदारही चोर चोर पकडा त्याला असं ओरडत पळत आला. अमेझिंग, मिसेस सेज, अमेझिंग, क्वाईट अ हँडफुल फॉर यू टू डील विथ अँड ऑल ॲट वन्स. टू डील विथ बघा म्हणजे काय? टू हँडल म्हणजे एकाच वेळी तुला या गोष्टी काय कराव्या लागल्या? हँडल कराव्या लागल्या. काय म्हणतात बघा, अमेझिंग, कमाल आहे, एवढं सगळं एकाच वेळी तुला निस्तरावं लागलं. व्हॉट डिड यू डू देन, मग तू काय केलंस? रितेश सेज, यस मॅम, हो बाई. बट द मोस्ट अमेझिंग थिंग हॅपन्ड देन.
पण खरी गंमत त्यापुढेच घडली. दॅट मॅन नियर द पेमेंट ही टू गॉट अप अँड बिगॅन टू रन विथ द थीफ. काय झालं तर तो फुटपाथवर पडलेला माणूसही उठला आणि त्या चोराबरोबर पळत सुटला. विदाऊट लॉसिंग अ मोमेंट आय रॅन आफ्टर देम. आणि मग मी एकही क्षण न दवडता मी देखील त्यांच्या मागे धावलो. मिसेस सेन, अँड देन यू कॉट देम अँड टूक देम टू द पोलीस स्टेशन. आणि मग तू त्यांना पकडलंस आणि पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेलास. रितेश सेज, वी कुडंट डू दॅट मॅम. ते नाही करू शकलो बाई. दे जस्ट वॅनिश्ड अराउंड द कॉर्नर. वॅनिश्ड म्हणजे काय? डिसॲपेअर्ड, नाहीशी होणे किंवा गायब होणे. तर मी ते करू शकलो नाही कारण ते दोघेही काय झाले, गायब झाले, कोपऱ्यावरून गायबच झाले. ऑल दिस हॅपन्ड सो फास्ट. आणि हे सगळं अगदी अचानक घडलं. मिसेस सेन, देन व्हाय आर यू लेट. मग तू लेट का झालास? तुला उशीर का झाला? रितेश सेज, दॅट्स नॉट ऑल. तेवढंच घडलं नाही. आय रिअलाइज्ड दॅट आय हॅड लेफ्ट माय बॅग ॲट द शॉप इन द मॅड रश. एवढंच घडलं नाही तर त्या सगळ्या गडबडीत मग मी माझं दप्तर त्या दुकानात विसरलो होतो हे माझ्या नंतर लक्षात आलं. सो आय रॅन बॅक टू गेट इट. म्हणून ते घ्यायला मी दुकानात परत गेलो. मिसेस सेन, अँड इट वॉजंट देअर. आणि मग ते तिथे नव्हतं. असं मिसेस सेन म्हणतात. रितेश सेज, नो मॅम, इट वॉज देअर ऑल राईट. नाही बाई, ते होतं तिथे, बट देअर वॉज अ ह्यूज हेरी ब्राऊन डॉग सिटिंग ऑन इट. पण त्याच्यावर एक मोठा हेरी केसाळ अँड ब्राऊन म्हणजे काय, तपकिरी रंगाचा कुत्रा त्याच्यावर बसला होता. बघा कसा होता तो, मोठा केसाळ आणि तपकिरी रंगाचा. आय डिडंट नो व्हॉट टू डू. त्यामुळे काय करावं ते मला कळेना. आता इथं चित्र दिलेलं आहे बघा, बॅगवर बसलेला कुत्रा. श्रीमती सेन काय म्हणतात बघा मग. मिसेस सेन, इंटरेस्टिंग, अ डॉग ऑन अ बॅग इन अ शॉप. फारच छान, दुकानात दप्तर आणि दप्तरावर कुत्रा. रितेश सेज, यस मॅम. हो बाई. इवन द शॉपकीपर वॉज सरप्राइज्ड. दुकानदारालाही आश्चर्य वाटलं. ही डिडंट नो वेअर द डॉग हॅड कम फ्रॉम. त्यालाही समजलं नाही की तो कुत्रा कुठून आलेला आहे. हाऊ दॅट डॉग ग्रोल्ड. ग्रोल्ड म्हणजे काय, काय सांगितले बघा, ग्रोल्ड, अँग्री साऊंड्स मेड बाय ॲनिमल्स. म्हणजे तो कुत्रा कसा गुरगुरला, गुरगुरणे म्हणता येईल त्याचा अर्थ. वी ट्राईड ऑल काइंड्स ऑफ थिंग्स टू मेक इट मूव्ह. आम्ही काय केलं, त्या कुत्र्याला त्या बॅगवरून हलवण्यासाठी अनेक प्रयत्न केले. काय काय केलं बघा, विस्लिंग अँड क्लॅपिंग अँड शोईंग हिम द स्टिक बट ही वुडंट बज अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. बज म्हणजे काय, बज म्हणजे मूव म्हणजे हलणे. आणि तो कुत्रा काय केला नाही, अजिबात जागेवरनं हलला नाही. आम्ही काय काय केलं, शिट्या वाजवल्या, विस्लिंग म्हणजे शिट्या वाजवल्या, क्लॅपिंग टाळ्या वाजवल्या, अँड शोईंग हिम द स्टिक त्याला काठी दाखवली. पण तो कुत्रा काही जागेवरनं हलेना. अँड आय कुडंट लिव्ह विदाऊट माय स्कूल बॅग. आणि मी माझ्या स्कूल बॅगशिवाय तिथून निघू शकत नव्हतो. मिसेस सेन, बट आय सी दॅट यू गॉट युअर बॅग फायनली. पण तुझं दप्तर शेवटी मिळालेलं दिसतंय तुला. रितेश सेज, यस मॅम. होय बाई. फायनली द शॉपकीपर गेव मी सम बिस्किट्स. शेवटी मला दुकानदाराने थोडी बिस्किटं दिली. आय ऑफर्ड द बिस्किट्स टू द डॉग अँड लर्ड हिम अवे फ्रॉम द बॅग. तर लर्ड म्हणजे काय, ॲट्रॅक्टेड टू डू समथिंग म्हणजे एखादी गोष्ट करण्यासाठी आकर्षित करणे. तर शेवटी त्या दुकानदारानं काय केलं, मला काही बिस्किटं दिली आणि मी ती कुत्र्याला दाखवून काय केलं, त्या कुत्र्याला बिस्किटं दाखवून आकर्षित करून काय केलं, दप्तरापासून त्याला दूर केलं. मिसेस सेन, ओके, सो लेट्स से दॅट अकाउंट्स फॉर 15 मिनिट्स.
अकाउंट्स फॉर म्हणजे या गोष्टी घडण्यासाठी, म्हणजे ह्या सगळ्या घटना घडण्यासाठी मला वाटते की 15 मिनटे लागतील. 15 मिनटे गेले असं म्हणू, असं टीचर म्हणतात. मिसेस सेन म्हणतात. रितेश सेज बट देअर्स मोर मॅम. पण अजून बाकी आहे बाई. द पुअर डॉग बिगॅन टू फॉलो मी टू स्कूल. तो बिचारा कुत्रा शाळेपर्यंत माझ्या मागे येऊ लागला. इट लुक्ड सो पुअर अँड लोनली अँड स्मॉल. तर तो इतका लहानसा, दिनवाना आणि एकटा वाटत होता. मिसेस सेन स्मॉल, लहान, कारण याच्या आधीच त्यानं वर्णन कसं केलं होतं, ह्यूज असं. पण आता तो काय म्हणायला लागलेला आहे, स्मॉल, लहान. डिड यू से स्मॉल, तू त्याला लहान म्हणालास. रितेश सेज, बघा त्याचं खोटं कसं पडलेलं आहे बघा. लगेच तो त्याच्यावर सारवासारव कसा करतो. रितेश सेज आय मीन यंग, म्हणजे बाई वयानं लहान. मॅम इट वॉज बिग इन साईज बट इट वॉज ओनली अ पप्पी रिअली. म्हणजे तो आकाराने जरी मोठा असला तरी खरं तर तो लहान पिल्लूच होतं. पप्पी म्हणजे काय, कुत्र्याचं लहान पिल्लू. रिअली, खरोखर. अँड इट लुक्ड लॉस्ट, आणि तो आपला रस्ता गमावला असं वाटत होतं. मे बी इट वॉज लुकिंग फॉर इट्स मदर ऑर ओनर अँड आय थॉट इट वॉज अस्किंग फॉर माय हेल्प. कदाचित ते त्याच्या आईला किंवा मालकाला शोधत असावे आणि म्हणून माझी मदत मागत असावं असं मला वाटलं. सो आय बिगॅन टू इन्क्वायर विथ द अदर शॉपकीपर्स अँड पासर्स बाय बट नो बडी कुड टेल अँड कुडंट लीव इट बिहाइंड. म्हणून मग मी काय केलं तर आजूबाजूच्या ज्या शॉपकीपर्स म्हणजे काय, दुकानदारांकडे, आणि पासर्स बाय म्हणजे जाणाऱ्या येणाऱ्यांकडे चौकशी करायला सुरुवात केली. परंतु कोणालाच काही सांगता येईना आणि त्याला एकटंही सोडता येईना. मिसेस सेन अँड देन यू फाउंड द ओनर. हू वॉज इट. मग तुला मालक सापडला का, कोण होता तो मालक. रितेश दॅट्स द फनी पार्ट मॅम. ती तर मोठी गंमत झाली बाई. द पप्पी इट सेल्फ फाउंड द ओनर. त्या पिल्लाने स्वतः मालकाला शोधून काढलं. इट सॉ समवन अक्रॉस द रोड अँड जस्ट बाउंडेड टुवर्ड्स द पर्सन. त्याने रस्त्याच्या पलीकडं कुणाला तरी पाहिलं आणि त्या माणसाकडे तो झेपावलं. आय वॉज सो रिलीव्ड. आणि मग मला हायसं वाटलं. रिलीव्ड म्हणजे चिंतामुक्त झालो. नो लॉंगर वरीड. आणि त्यानं स्वतः आपल्या मालकाला पाहिलं आणि तो त्याच्याकडं झेपावला आणि मग मी तणावमुक्त झालो किंवा मला हायसं वाटलं. देन आय टर्न्ड अँड रॅन स्ट्रेट टू स्कूल. आणि मग मी परत फिरलो आणि सरळ शाळेकडे धावत निघालो. मिसेस सेन सेज गुड बॉय. शहाणा मुलगा. नाऊ दॅट युअर गुड डीड्स आर डन. आता तुझं सत्कर्म करून झालेलं आहे किंवा सत्कार्य करून झालेलं आहे. देअर इज समथिंग एल्स यू कॅन डू. तेव्हा तू आणखी एक गोष्ट करू शकतोस. देअर इज अ स्टोरी रायटिंग कॉम्पिटिशन कमिंग अप. एक कथालेखन स्पर्धा आहे. वुड यू लाईक टू सेंड एन एंट्री. त्यात तुला भाग घ्यायला आवडेल का. बघा त्या मुद्दाम त्याला म्हणता आहेत कारण जी काही कारणं त्यांना आत्तापर्यंत सांगितलेली आहेत, ज्या सबबी सांगितलेल्या आहेत, त्या सगळ्या कशा खोट्या होत्या किंवा तो कशा पद्धतीनं कथा सांगत होता, स्वतः रचून सांगत होता हे त्यांच्या लक्षात आलेले आहे. म्हणून ते रितेशला म्हणतात की आता कथालेखनाची स्पर्धा आहे आणि तुला त्यात भाग घ्यायला आवडेल का. रितेश हू मॅम. कोण बाई. बघा कसा अडखळत बोलतोय तो. मी मॅम. मी नाऊ म्हणजे मी भाग घेऊ. आय वुडंट नो हाऊ टू राईट. मला काही ठाऊक नाही कसं लिहायचं. आय एम नॉट गुड ॲट मेकिंग अप स्टोरीज. मला काही म्हणजे गोष्टी रचता येत नाही असं तुटक तुटक बोललेलं आहे बघा. तर अशा प्रकारे आपण या धड्यामध्ये बघितलेलं आहे. खरं तर रितेशच्या बाईने तो रितेश खोटं काहीतरी रचून सांगतो आहे हे ओळखलेलं होतं. शाळेत लेट येण्याची खोटी कारणे रितेश कशा पद्धतीनं सांगत असतो
आणि बाई त्याला कशा पद्धतीनं प्रश्न विचारून माहिती काढत असतात हे आपण पाहिले. रितेशच्या प्रत्येक प्रश्नाला असलेली सबब पाहिली, खोटी कारणे पाहिली. म्हणूनच तर बाई रितेशला कथालेखन स्पर्धेमध्ये भाग घ्यायला सांगतात. तर अशा प्रकारे किंवा अशा प्रकारच्या सबबी किंवा खोटी कारणे सांगणारे अनेक विद्यार्थी आपण शाळेत पाहत असतो. ठीक आहे, आपण या ठिकाणी थांबूया. धन्यवाद.